स्वागत आहे फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 24 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचले की जटायूकडून श्रीरामाला सीतेचे अपहरण वृत्त कळाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून राम लक्ष्मण पुढे जातात. त्यांना राक्षसी अधोमुखी आणि कंदम राक्षस यांचा सामना करावा लागतो. त्यांना मारून ते पुढच्या प्रवासाला निघणार असतानाच त्यांना सुग्रीव वानराबद्दल माहिती मिळते. हे श्रीराम, सुग्रीव नावाचा एक वानर आहे. इंद्रपुत्र वालीने रागावून त्याला आपल्या राज्यातून हाकलून दिले आहे. तो बुद्धिमान सुग्रीव आपल्या 4 साथी वानरांसोबत वृक्षमुख पर्वतावर, जे पम्मा सरोवर आहे, तिथे राहतो. तो वानराचा राजा सुग्रीव बलवान, तेजस्वी, ज्ञानी, धैर्यवान, नम्र आणि बुद्धिमान आहे. हे श्रीराम, असा तो वानर चतुर, साहसी आणि महापराक्रमी आहे. त्याचा ज्येष्ठ भाई वालीने राज्यासाठी त्याला हाकलून दिलेले आहे. तो नक्कीच तुमच्याशी मैत्री करून तुम्हाला सीतेला शोधण्यासाठी मदत करेल. त्यामुळे हे राम, तुम्ही दुःखी कष्टी होऊ नका. काळाच्या गतीला कोणीच थांबवू शकत नाही. तो आपल्या गतीने पुढे सरकतच राहतो. त्यामुळे हे श्रीराम, अजून वेळ न घालवता लवकरात लवकर सुग्रीवला जाऊन भेटा आणि त्यांच्याशी मैत्री करा. आणि हे लक्षात ठेवा, तुमच्या कुठल्याही वर्तनाने तो वानर दुःखी होता कामा नये. कारण की तो वानर राज, कृतज्ञ, आपल्या इच्छेनुसार रूप बदलणारा आहे आणि महाबलवान आहे. यावेळी त्यालाही मदतीची गरज आहे आणि तुम्हालाही. त्यामुळे आपण दोघे एकमेकांना मदत करून आपापले इच्छित कार्य पूर्ण करू शकतात. तो सूर्यपुत्र असूनही वालीच्या शत्रुत्वामुळे दुःखी असतो. हे श्रीराम, त्यांच्याशी सौहार्दपूर्ण मैत्री संबंध प्रस्थापित करा. कारण असे कुठलेच ठिकाण नाही जे त्याला माहीत नाही. हे रामचंद्र, तो वानर श्रेष्ठ इतका प्रतापी आहे की सीतेला मेरू पर्वताच्या शिखरावरून किंवा पाताळ लोकातून शोधून आणेल. कमंद राक्षस रामाला हा उपाय सांगून तिथे जाण्यासाठी रस्ता सांगू लागतो. हे श्रीराम, तिथे जाण्यासाठी या फुले लागलेल्या मनोहर वृक्षांच्या मधून पश्चिमेकडे रस्ता जातो. जांभूळ, वड, पिंपळ, चंपा, टेंभुर्णी, फणस, चारोळी, अशोक, करंज, नागकेशर, रक्तचंदन, परूस, मंदार असे विविध प्रकारचे वृक्ष दिसतील. रस्त्यात येणाऱ्या झाडांवर चढून किंवा त्यांच्या फांद्या तोडून तुम्ही त्यामधून मार्गस्थ व्हा. भूक लागली की अमृतासारखी गोड फळे तोडून पोट भरून तुम्ही पुढे जा. अशा सुंदर देशात, वनात आणि पर्वतावरून फिरत पुढे जात राहा. असा प्रवास करत करत तुम्ही त्या पम्मा सरोवरापाशी येऊन पोहोचाल. त्या तलावात कमळ उमललेले आहेत, जिथे हंस, राजहंस, करकोचे असे पक्षी दिसतील. मोठ्या पंखांच्या पक्ष्यांना, रोहू, चक्रतुंड सारख्या माशांना खाऊन तुमचे पोट भरा. हे रामचंद्र, ज्यांना पंख नाहीत, खूप काटे असणाऱ्या माशांच्या मधोमध काठी घालून आगीवर शेकून हा लक्ष्मण तुम्हाला ते खायला देईल. पम्मा सरोवरातले कमळ पुष्प सुगंधी आहेत. त्याचे पाणी रोगनाशक, पापनाशक, आनंददायक, चांदी आणि स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आहे. हे श्रीराम, सांजवेळी जेव्हा तुम्ही त्या तटावर फिरत असाल तेव्हा मोठमोठ्या फांद्यांचे ते वृक्ष, फळे, फुले आणि सरोवराचे थंड स्वच्छ पाणी बघून तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुमचे दुःख दूर होईल. तिथे मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य एकाग्रचित्त होऊन तपश्चर्या करत राहायचे. जेव्हा ते शिष्य आपल्या गुरूसाठी फळं, फुले, कंदमुळे आणायला जायचे तेव्हा अतिश्रमाने त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब खाली पडायचे. त्याच थेंबांच्या प्रभावाने तिथे फुले उमलली आहेत. ती कधीच सुकत नाहीत. ते ऋषिगण आता तिथून निघून गेले आहेत, परंतु त्यांची सेविका अजूनही तिथे आहे. तिचे नाव शबरी आहे. ती एक वृद्ध संन्यासिनी आहे. आपल्या गुरूंच्या ध्यानात सदैव राहणारी अशी शबरी आपले दर्शन करून स्वर्गलोकी निघून जाईल. पश्चिम तटावर एक अनुपम असा आश्रम दिसेल. दुर्लभ असा तो बाकी लोकांना दिसत नाही. तिथले हत्ती त्या आश्रमाला नष्ट करू शकत नाहीत. तिथे खूप प्रमाणात हत्ती राहत आहेत, परंतु मातंग ऋषींच्या प्रभावामुळे ते हत्ती त्या आश्रमाचे काहीच नुकसान करू शकत नाहीत. ते वन मतंग वन म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे वेगवेगळे पक्षी सुखाने राहतात. त्या सरोवराच्या समोर पुष्पित वृक्षांनी सुशोभित असा ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. दुराचारी आणि पापी व्यक्ती त्या पर्वतावर चढू शकत नाहीत आणि
जरी ते पर्वतावर चढले तर तिथले राक्षस त्यांना मारून टाकतात. शिवाय छोटे हत्ती त्यांना आपल्या पायांनी चेंगरून टाकतात. त्या पर्वतावर एक मोठी गुहा आहे. तिचे तोंड एका मोठ्या दगडाने बंद केले आहे. त्याच्या आत जाणे खूप कष्टप्रद आहे. त्या गुहेच्या समोरच एक थंड पाण्याचा तलाव आहे. तिथे अनेक प्रकारची फळे आणि कंदमुळे आहेत. अनेक प्रकारचे जीवजंतू तिथे आजूबाजूला फिरत असतात. त्याच गुहेत आपल्याला 4 वानरांसोबत सुग्रीव राहतो. एवढे बोलून तो कबंध राक्षस आकाशात विलीन होण्यासाठी तयार झाला. त्याला तस विलीन होताना पाहून राम आणि लक्ष्मण त्याला म्हणाले, अच्छा, आता आम्ही सुग्रीवकडे जातो आणि तू पण स्वर्गात जा. मग दोन्ही राजकुमार कबंधने वर्णित केलेल्या मार्गावरून पश्चिम दिशेने चालू लागले. श्रीराम आणि लक्ष्मण मार्गात असलेली मधासारखी गोड फळे खात त्या पंबा सरोवराच्या पश्चिम तटावर जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी शबरीचा रमणीय असा आश्रम पाहिला. वृक्षाच्या दाटीतून मार्ग काढत ते शबरीपाशी येऊन पोहोचले. ती सिद्ध, वृद्धा शबरी त्या 2 भावांना आपल्याकडे येताना पाहून हात जोडून उभी राहिली. तिने वाकून त्या दोन्ही बुद्धिमान राम लक्ष्मणचे चरण स्पर्श केले. तिने दोघांचे पाय पाण्याने धुतले. त्यांना पिण्यास पाणी देऊन त्यांचे आदरातिथ्य केले आणि दोघांना बसायला आसन दिले. श्री रामचंद्रांनी शबरीला विचारले, हे तपोधने, तुझ्या तपस्येत बाधा घालणाऱ्या षडरिपूंना जिंकलं तर नाही आहेस ना? तुझी साधना उत्तरोत्तर वाढत जाते ना? तू क्रोधावर विजय तर मिळवला आहेस ना? आहार तर वेद घेतेस ना? हे चारुभाषिणी, तुझे व्रत वैकल्य ठीक चालू आहे ना? तुझे मन संतुष्ट आहे ना? तुझी गुरुभक्ती सफल झाली ना? श्रीरामांनी शबरीला असे असंख्य प्रश्न केले. तेव्हा ती सिद्ध तपस्विनी त्यांना सांगू लागली, प्रभू, तुमचे दर्शन घेऊन मला आज माझ्या तपश्चर्येचे फळ मिळाले. आज माझे तप आणि गुरूंची सेवा करणे संपूर्ण झाले. एवढेच काय, श्रीरामा, माझा जन्मच सफल झाला. हे देवश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री रामचंद्र, आज आपले पूजन करून मला स्वर्गाती जागा मिळेल. हे श्रीराम, आपण जेव्हा चित्रकूट आला होता तेव्हा हे सगळे ऋषीलोक ज्यांची मी सेवा करत असे, दिव्य विमानात बसून ते सगळे स्वर्गलोकी निघून गेले. जाताना ते धर्मज्ञ महर्षी सांगून गेले, प्रभू श्री रामचंद्र इथे माझ्या आश्रमात येतील. त्यावेळी तू श्रीराम आणि लक्ष्मण दोघांचे स्वागत करून आदरातिथ्य कर. हे पुरुषोत्तम, मी आपल्यासाठी पंबा सरोवराजवळ वनातून काही कंदमुळे आणि फळे एकत्रित केलीत. शबरीने त्यातली काही बोरे स्वतःच्या हातांनी राम आणि लक्ष्मणाला भरवली. श्रीराम तिला बोलले, तू आमची यथायोग्य सेवा आणि आदर केला आहेस. आता तू सुखाने जिथे जायचे आहे तिथे जायला मोकळी आहेस. त्यांचे ते ऐकून ती जटाधारिणी शबरी आपला देहत्याग करून स्वर्गात निघून गेली. श्री रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, मी त्या महात्म्यांचा आश्रम बघितला. इथे तर खूप आश्चर्यकारक वस्तू दिसत आहेत. इथे सिंह आणि हरिण आपापसातले शत्रुत्व विसरून एकत्र बसले आहेत. हे लक्ष्मण, मी त्यांच्या सप्तसागर तीर्थात स्नान करून विधिवत पितृतर्पण पण केले. त्यामुळे माझे जे अशुभ होते ते टळले आहे. त्यामुळे अशुभ नष्ट होऊन शुभ प्राप्त झाल्याने माझे मन हलके होऊन आता प्रफुल्लित झाले आहे. या पंबा सरोवराच्या तटावरून तो समोर ऋष्यमुख पर्वत ही जवळ दिसत आहे, जिथे सूर्यपुत्र धर्मात्मा सुग्रीव राहतो. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.